सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता खरं तर राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहे। उद्या 17 तारखेला नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि आज रविवार जरी असला तरी नामांकन अर्ज घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे आणि नगर परिषद वरुड येथे प्रचंड गर्दी जी आहे भावी उमेदवारांची पडलेली आहे। कदाचित आज सायंकाळपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार जाहीर होणार आहे आणि खरं तर उद्यापासून वरुड, मोर्शी आणि शेंदुरजना घाट शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाडी मोठ्या प्रमाणात रंगणार आहे। खरं तर आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजप देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार। सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची गर्दी जी आहे ते भाजपकडून दिसते आहे। भाजप पक्षाची उमेदवारी घेण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहे, मात्र जेव्हा उमेदवारी जाहीर होईल तेव्हा मात्र मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे। अनेक जे उमेदवार आहेत दुसऱ्या पक्षांच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहे। काही वरुड शहरात भाजपचा मेळावा जेव्हा झाला त्या क्षणी काही नेत्यांनी सांगितलं की काही जुने काही नवीन कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी भाजप देणार आहे। त्यामुळे आता नेमकं भाजपची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कुठल्या कार्यकर्त्याला पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे आणि कोणाला डावललं गेलेलं आहे हे लवकरच समोर येणार आहे। मात्र काही पक्षांनी आपले उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत। सध्या वरुड नगर परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात भावी उमेदवारांची, इच्छुक उमेदवारांची गर्दी जी आहे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जमलेली आहे आणि आज सायंकाळी 5 पर्यंत सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि उद्यापासून खरं तर या निवडणुकीची रणधुमाडी सुरू होणार आहे। कॅमेरामॅन यशसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।